नमस्कार. आजवर काँग्रेसमधल्या काही लोकांना विरोध करता करता जरा व्यक्तिगत कारणामुळे लातूरच्या अमित देशमुखांच्या विरोधामध्ये मी अगदी जाहीरपणे सांगतो, लाजायची गरज नाही, झाकून ठेवायची गरज नाही, काय नाही. लातूरच्या देशमुख परिवारासोबत, म्हणजे विलासराव देशमुखांचा कधीच नाही, अमित विलासराव देशमुखांच्या सोबत आमचं वाकडं झालं होतं. काही व्यक्तिगत विषय होते. खरं तर देशमुख परिवारासोबत माझं कौटुंबिक नातं म्हणजे माझं आजोळ बाभळगाव आणि देशमुखांचे गडी उतरली, पायऱ्या सरळ उतरल्या की आजोळातल्या माझ्या दारात उतरतात, तिथंच येतात त्या. त्यामुळं ते नातंच खूप छान होतं. विलासराव देशमुखांच्या अंगणात मी खेळलेलो, वाढलेलो, त्यांच्या आईसोबत दीर्घकाळ घालवलेला, त्या लाड करायच्या. या देशमुखांच्या घरातल्या सोबत माझा वैचारिक विरोध सुरू झाला, संघर्ष सुरू झाला. माझ्या एकट्याचा नाही, माझे काही मित्र पण आहेत, जसे विजयकुमार स्वामी वगैरे सगळी मंडळी आहेत, त्यांचाही तो व्यक्तिगत संघर्ष सुरू झाला. तो कधी काही नंतर सांगेन. बरेच जण आहेत सांगणारी, ती यात अनेकांना प्रावीण्य मिळालंय, ते बोलत राहतात. ठीक आहे, मला त्यावर जायचं नाही आहे. तर या देशमुखांसोबतचा संघर्ष आता संपवावा असं वाटायला लागलंय. कारण काय झालं माहित आहे की आपल्या संघर्षाचा उपयोग करून घेऊन अनेक जण त्यांच्या विरोधात, भाजपवाले हो, बाकी कशाला, त्यांच्या विरोधात आपल्याला वापरून घेतात. आणि एकदा का वापरून झालं की मग त्यांच्याशी तुझ्या गळा माझ्या गळा करू लागतात. कधी कधी या तुझ्या गळा माझ्या गळा होणाऱ्या विषय आणि त्या कानगोष्टी यांनी थोडासा माणूस संभ्रमित होतो. आणि हे सगळं स्वतः अमित विलासराव देशमुख आपल्या फेसबुक पेजवर, आपल्या सोशल मीडियावर टाकू लागतात. कदाचित तो भाजपवाल्यांना इशारा असेल की बघा, तुमचा माणूस माझा चाहता आहे. सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो ते भाजपच्या पालकमंत्र्यांचं विधान. पालकमंत्री सातारचे शिवेंद्रराजे भोसले, ते देशमुखांच्या कार्यक्रमाला हजर राहतात. शिवेंद्रराजेंना भाजपच्या कोणत्या आमदारांनी बोलवलं तर जातात की नाही मला माहीत नाही, पण देशमुखांच्या कार्यक्रमाला हजर राहतात. देशमुखांचं कौतुक करतात. नुसतं कौतुक करतात नाही तर ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत असं सांगतात. आईला आता हे फार अवघड होत गेलं. म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांच्या भरवशावर आपण देशमुखांवर वार करावेत, त्या मुख्यमंत्र्यांचे लाडके अमित देशमुख असतील आणि मुख्यमंत्रीच भाजपच्या माणसांचा लातूरमध्ये गेम करत असतील, देवेंद्र फडणवीस, देशमुखांना मोठं करून, तर इंद्राय तक्ष काय स्वाहा म्हणावं लागतंय की काय? का आपणच आपलं वैर विसरून जावं, आपणच आपला राग विसरून जावं? वैर करायला अवकात लागते म्हणा, आमची कुठली आली तेवढी अवकात? अहो, आम्ही साधे युट्यूबर हो, काय करू शकतो कोणाचं? फक्त आपल्या भावना व्यक्त करू शकतो. या भावना का व्यक्त केल्या म्हणून सुद्धा विचारलं जातं. आमच्या मित्र प्रभाकर सूर्यवंशी सोबत हाच होत आहे. त्या बिचाऱ्याला जवळीकता वाटली लोकांशी. मी माझ्या भावना व्यक्त करतो, तर अनेकांना प्रश्न पडला की मी केलेला व्हिडिओ तो देवेंद्र फडणवीसांना घालवाच हा प्रभाकर सूर्यवंशी विरोधातला होता की काय? त्यांनाही लोकांनी कळवलं की असं काय आहे की काय म्हणून. तसलं काय नसतं. प्रभाकर सूर्यवंशी, भाऊ तोसेकर, सुशील कुलकर्णी, सचिन पाटील यांना आपसात बोलायला यूट्यूब आणि फेसबुक खेळायची गरज नाही. आम्ही फोन करून सांगू शकतो की मला हे पटलं, मला हे पटलं नाही. भाऊ आम्हाला झापू शकतात, भाऊला आम्ही कबुली देऊ शकतो. प्रभाकर सूर्यवंशी माझे मित्र आहेत, त्यांना मी म्हणू शकतो. आणि मी नुसते मित्र नाही आहेत, मी प्रभाकर सूर्यवंशीचा फॅन आहे. आम्ही काही बोललो ना की आम्हाला गप्प करायला बसवणारी मंडळी आहेत. ज्यांच्या जीवावर बोलायचं तेच गप्प करणार असतील तर आपण आपलं वैर विसरलेलं बरं ना. तुम्ही ऐका काय म्हणतात पालकमंत्री लातूरचे देशमुखांच्या बाबत. आम्हाला माहित आहे की हे मोठे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी आणि याला निधी मिळवण्यासाठी आम्हाला लातूरमधनं कोणतरी मोठा माणूस पकडून न्यायला लागणार आहे असं. आणि तुम्ही जे म्हणलं की मी लाडका आहे मुख्यमंत्र्यांचा, आता लाडका आहे एक वेळ मी मान्य करतो, पण ते दरवेळेला मी गेलो की लातूरवरनं आलो की मला विचारतात ते
अमित भैयांचं काय चाललंय त्यांच्याकडे. तेव्हा आता ते माझ्यापेक्षा लक्ष कुणावर त्यांचं जास्त येतो. पाहिजे मी खोटं बोलत असलो तर तुम्ही जाऊन स्वतः विचारा की माझ्याबद्दल तुम्ही पालकमंत्र्यांना विचारता का. मग एवढी काळजी आहे तुमची. तेव्हा आता लातूरकरांनी ठरवावं. आता आपल्याला मोठे प्रकल्प करायचे. आता आम्हाला मोठ्या माणसाला पकडून न्यायला लागणार आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांना जरा पुढे ढकलण्याचं काम करा. ऐकलं, मुख्यमंत्र्यांचंही लाडकेत असं कळलं आम्हाला ते. चला ठीक आहे, एक पालकमंत्री मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देऊन एवढं बोलतायत. असू शकतं एखाद्या कार्यक्रमातलं बोलणं. ते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर एका सार्वजनिक कार्यक्रमात टाळ्या देत कानगोष्टी करताना दिसले. बघा, पाहिलं. चला जरा अजून काही दाखवायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे मी हे दाखवतोय ते वेगवेगळ्या कारणाने दाखवतोय. आता तुम्हाला मी दाखवतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय 2 टर्म आमदार झालेले अभिमन्यू पवार देशमुखांचं स्वागत कसं करतात, त्यांच्यासोबत कसं चालतात जरा बघा. बघितलं. आणि गंमत अशी की देशमुख आपल्या सोशल मीडिया पेजवर स्वतः हे टाकतात. अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील यांचा आपसात जमत नाही हे सर्वश्रुत आहे. दोघही मला कसे वाकून नमस्कार करतात हे दोघांनाही अमित देशमुख दाखवतात. हुशार अमित देशमुख. आणि येड्यात काढलंय या दोघांना. अर्चना पाटील चाकूरकर भाजपत आल्या काँग्रेस सोडून, आणि त्यांना सांगितलं की बाई तुझा पालकमंत्री मलाच नमस्कार करतो. त्यांना सांगितलं की तुझा मुख्यमंत्री मलाच लाईक करतो. हे अधोरेखित करून सांगणं झालं. अंडरलाईन करणं म्हणतात. बरं, काय करावा कुठाना. कधी भाजपवाले देशमुखांनाच भाजपत घेऊन बसतील काय गॅरंटी. कारण भाजपवाल्यांना आत्तापर्यंत भाजपवाल्यांचीच ठासणाऱ्यांना भाजपवाल्यांच्याच उरावर नेऊन बसवून अजून ठासा म्हणण्याची सवय आहे. त्यामुळं भाजपचा कार्यकर्ता ठासून घ्यायला तयार असेल, भाजपचा नेता ठासायला यांना आणणार असेल, तर आपण का बाबा उच्या उगच भानगडीत पडावं या असल्या वादाच्या. म्हणजे अमित देशमुखांनी इज्जत काढली निलंगेकरांची, पालकमंत्र्यांना बोलवून अभिमन्यूचा व्हिडिओ टाकून अभिमन्यूची इज्जत काढली याच्यासोबत गप्पा मारून. बर, भाषणात या दोघांचा उल्लेख करून पुन्हा वेगळंच काही सांगितलं तेही बघा. आणि म्हणून तो निशाणा जिथं होता तो निशाणा साध्य करण्यामध्ये त्यांनी बरंच भाषणामध्ये संदर्भ दिले. आणि म्हणून मला असं वाटतं की ते संदर्भ किंवा तो निशाणा साधत असताना तुम्ही इथं नव्हता हे बरं आहे. कारण काल तुमच्यामुळेच मला त्यांच्या कानात बोलावं लागलं होतं. आणि तुम्ही जर यांचं भाषण सुरू असताना इथं आला असता तर उद्याही पुन्हा तुमच्याचमुळं मला त्यांच्या कानात बोलावं लागलं असतं. आता कोण कुणाला चुत्यात काढायला हे माहीत नाही. देशमुख भाजपवाल्यांना की भाजपवाले देशमुखांना माहीत नाही. पण या भानगडीत आपण मूर्खात निघायला बघू नको, एवढी काळजी नक्की घ्यायला पाहिजे. म्हणून देशमुखांसोबतचं भांडण वैर नाही. आपण फक्त भांडू शकतो, वैर कोणाची करण्याची आपली अवकात नाही. आपण थांबवू शकतो एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जाता जाता आमच्यात काहीही वाद नाहीत, ते होणार नाहीत. कोणी लावण्याचा प्रयत्न करू नये. सुशील कुलकर्णीला व्हिडिओ करायला कोणी सांगू शकत नाही, कोणी सांगत नाही.
आणि सांगितलं तरी सुशील कुलकर्णी तिच्या बापाचं ऐकत नाही. त्यामुळं दुसऱ्याला सांगून निरोप देऊन की यांना करायला सांगितलंय, अगदी स्पष्टच सांगतो, देवेंद्र फडणवीस सुद्धा मला व्हिडिओ कर म्हणत नाहीत. आमच्या अवकात काय त्यांनी सांगायला? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुठे आपल्याला व्हिडिओ कर म्हणून सांगायचं असतं का? आम्ही तसल्या कुणाच्या सांगण्याहून काही करत नाहीत. आम्ही काय बँडवाले नाहीत. दिली सुपारी काय 100 रुपयाचे या नोटचं म्हणणं काय, वाजवा मग मुंगळा, वाजला मुंगळा, नाचलो आम्ही, असलं काय होत नाही. त्याच्यात कोणी चिंता करण्याची गरज नाही. जे आमच्या मनाला भावलं तेच आम्ही करतो, तेच आम्ही बोलतो. त्यामुळं आपसात गैरसमज करून येण्याचे धंदे कोणी करणार असेल तर कृपया ते करू नका. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज